नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। पैसे द्या आणि पुरस्कार घ्या, पण मी तुम्हाला सगळ्यांना छातीठोकपणे सांगू इच्छितो या आणि नव्हे याच वर्षी नव्हे तर दरवर्षी ब्रेकिंग महाराष्ट्र यापुढे या शहराला ट्यूब पेटली किंवा आपल्यावर आपण कार्यक्रमाला आपण आपल्या पुरवणीचं प्रकाशन करू, सर्व मान्यवर येतीलच, आपल्याला शुभेच्छा देतील, पण आपण समाजासाठी काय करू शकतो. आणि तेव्हा मग या कन्सेप्टने कुठेतरी डोक्यात क्लिक केलं आणि माझा जवळचा मित्र ज्याच्यावर मी बायको आणि कुठेतरी माझं मन व्यक्त केलं. 3 मित्र आहेत त्या पुरस्कार निवडीसाठी ती आपण समिती बनवली. त्यांना थोड्याशा दैनिकाच्या अडचणी असल्यामुळे मी त्यांचं नाव जाहीर तीर्थराज मंगेश पाटील हा विद्यार्थी जेव्हा बँकॉकमध्ये जाऊन बसली तेव्हा मी पत्रकार असला. माझ्या भुसावळसारख्या शहरातला राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉक्टर जगदीश पाटील साहेबांना जवळून अनुभवले आणि त्यामुळे माझ्या मनात विचार आला की अलीकडेच त्यांना दोघांना प्रमोशनही मिळालं. दोघे ॲडिशनल एसपीच्या रेंजला गेले. काही कारणास्तव कात्रावरीला मोठी दंगल झाली. वाकचौरे साहेबांची मनापासून इच्छा होती. अगदी रात्री 1:45 वाजेपर्यंत माझं बोलणं झालं. सकाळी त्यांची तयारी झाली, पण पुन्हा एका समुदायाने काहीतरी तिथे गडबड केली, त्याच्यामुळे त्यांची येण्याची इच्छा असूनही येऊ शकले नाही. आणि पिंगळे साहेबांनी आज पदभार घेण्यासाठी वरून दबाव आल्यामुळे त्यांनाही सकाळी जावं लागलं. दिलगिरी व्यक्त केली. गणेश, माझी इच्छा होती, कार्यक्रमाला चांगला सोहळा होता, पण मी पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करेल असा काही सोहळा असला तर मी येण्याचा. तर हरकत नाही सर. जपत आलो प्रश्न विचारणं, सत्य मांडणं, आवाज देणं ही आमची कर्तव्य म्हणून घेतलेली भूमिका आहे. समाजाशी सतत संवाद साध गेल्या 6 वर्षांच्या काळात शहर ग्रामीण शासकीय योजनांची अंमलबजावणी, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, महिला सुरक्षाविषयक अनेक प्रश्नांवर वेळोवेळी भुसावळच नव्हे तर जळगाव, उत्तर महाराष्ट्रापासून राज्यस्तरावरच्या घटना घडामोडी मांडण्याचा अनंत आल्या. अनेकांनी मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण मी पुन्हा उभं राहिलो. फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी खाली खेचलं, पाडलं, पण मी हरलो नाही, खचलो नाही. हा जो कॉन्फिडन्स आलेला आहे या सगळ्या 18 वर्षाच्या पत्रकारितेतून आला आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करू इच्छितो, या चुका 100% झाल्या असतील, अनेकांना गौरवलं नसेल केलं, काहींनी मला खंतही बोलून दाखवली की सर आम्ही गौरव प्राप्तोय. नक्कीच मी माफी मागतो आपली. या पुढच्या कार्यक्रमामध्ये ज्यांना कोणाला माझ्याकडून गौरवण्याचं राहिलं असेल, ज्यांचं खरोखर चांगलं कार्य आहे, पण काही पुरस्कार सोहळा म्हटला की मोठ्या प्रमाणावर खर्चाचा विषय येतो. एवढ्या सगळ्या मान्यवरांना बोलवणं, ट्रॉफी देणं आणि करायचं म्हणून करायचं नाही, तर एक तो उंचीचा सोहळा असला पाहिजे. ही माझी पहिल्यापासून भूमिका राहिली आहे आणि माझ्या परीने मी चांगला सोहळा ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही तो ठेवण्याचा ना खरोखर आहे. ज्यांची उंची यशाची आणि माझ्याकडून त्यांचा गौरव राहिला असेल तर यापुढे आगामी काळात निश्चित त्यांच्या कार्याची मी दखल घेईन आणि माझ्या परीने त्यांचा सन्मान करण्याचा. भुसावळ शहरातील माझ्या तमाम पत्रकार बंधू भगिनींचा हा सन्मान आहे. ते महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आपणा सर्वांचे आमदार संजय भाऊ सावकर यांना विनंती करतो की आपण मंचावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आदरणीय प्रहर दलाल सरांचा आपण नवरत्नांचा दलाल सर आपल्या सर्वांना परिचित आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय संजय भाऊंचं स्वागत या ठिकाणी गणेश भाऊ करतील असे मी त्यांना विनंती करतो. वाघ या ठिकाणी करत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया. मंत्री महोदयांना विनंती. प्रभाकर मांडे उर्फ तुम्हा आम्हा सर्वांचे सोनूदादा मांडे यांची ओळख खऱ्या अर्थाने सर्वांना आणि जिल्ह्याला आहे. एक प्रगल्भ वारसा लाभलेले भुसावळ शहरातील नावाजलेली जी शिक्षण संस्था आहे संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. कला क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी संस्था हिंदू सभा न्यास या संस्थेचे ते अधिक पूर्ण मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. त्यामध्ये बंधूंनो टाळ्यांच्या गजरात आपण या नवरत्नांचा सन्मान करूया. मी पुन्हा पुन्हा सांगतो की या टाळ्या अमोल भाऊंना विनंती करतो. महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक गणेश भाऊ
सेवा या भावनेतून डॉक्टर शांतनु कुमार साहू यांनी भुसावळ रुग्ण सेवा सुरू केली. घात अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांवर तातडीने सुरुवातीचे काही तासात वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाल्याने या रुग्णांसाठी डॉक्टर शांतनु कुमार साहू हे देवदूत ठरले आहेत. भुसावळसह जळगाव व लगतच्या मध्य प्रदेशातील रुग्णांसाठी भुसावळातील गोल्डन आवर हॉस्पिटल एक आशेचा किरण ठरले आहे. आतापर्यंत सुमारे 15,000 रुग्णांवर क्षेत्रीचे उपचार करून रुग्णांना त्यांनी बरे केले आहे. शेकडो रुग्ण आजही अभिमानाने सांगतात की डॉक्टर शांतनु कुमार साहू यांच्या प्रयत्नामुळेच आज आम्हाला घरी सुखरूप परत येणे शक्य झाले आहे. सुरुवात छोटी विचार करतो आणि मान्यवरांना विनंती करतो मंचावरील की त्यांच्या शुभ हस्ते आपण डॉक्टर शांतनु कुमार साहूंचा गौरव करायचा आहे. सुरुवातीला त्यांचा औक्षण होईल, त्यानंतर सन्मान चिन्ह, भेट वस्तू, डॉक्टर शांतनु कुमार साहूंचा गौरव या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय. त्या संपूर्ण 10 दिवस लहान मोठ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. त्यांचे दरवर्षी सूक्ष्म नियोजन करतात. द्वारकाई व्याख्यानमाला दरवर्षी भेटीस ते आणतात. शहरातील नामवंत कवींचे कालिदास काव्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन त्यांनी केलेले आहे. शहरातील सांस्कृतिक चळवळीला नेहमीच बळ देण्याचे कार्य जय गणेश फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय फेगडे सरांनी या नवरत्नांसोबत नूर फातेमा शकील मणियार, जिचं वय 14 वर्षांचं आहे, या आमच्या शकुलीचा या ठिकाणी सन्मान होतोय. टाटा बिल्डिंग इंडिया या ग्रुप तर्फे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत या नूर फातेमाने पहिला क्रमांक मिळवलाय. खरं तर टाळ्यांच्या गजरात आपण त्या ठिकाणी अभिनंदन करूया. ही बातमी जेव्हा देशाचे सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कळाली, नूर फातेमा मणियारला राष्ट्रपती भवनात बोलून तिचा सन्मान केलाय. मला वाटतं भुसावळकरांसाठी या विद्यार्थिनीचा सन्मान खूप महत्वाचा आहे. मी नूर फातेमा मणियार या करण्यासाठी मान्यवर पाहुण्यांना, माननीय आमदार आणि मंत्री महोदयांना विनंती करतो. नूर फातेमाच्या आई वडिलांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यायचंय. आपल्या लेकीचा हा सन्मान होत असताना नूर फातेमाचे वडील हे भुसावळच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत नोकरीला असून आई या गृहिणी आहेत. कुछ बात है की अस्ती मिटती नाही. महिन्यात थायलंडच्या पट्ट्यात 6 या देशाच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीर्थराजने गोल्ड मेडल पटकावले व देशाचे व भुसावळचे नाव उंचावले. या यशाबद्दल खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. पर्यंत स्केटिंग मध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान कौतुक करावं. धन्यवाद. आमचा भाऊ सातत्याने पुढे पुढे जातो आहे. ब्रेकिंग महाराष्ट्राच्या वतीनं जगदीश पाटलांचं औक्षण करून त्यांना भुसावळ भूषण हा पुरस्कार मान्यवर मंत्री महोदय आणि आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी आणि गौरव करावा. पूर्ण करून घेतले आहे. 2 मूक बधिरांचे ऑपरेशन तसेच 3 प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आल्या. दर महिन्याला किमान 5 तृतीयपंथीय भगिनींना धान्य वाटप ते स्वखर्चातून करतात.
2019 पासून त्यांनी अनाथ मुलांना दत्तक घेत त्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. तसेच शैक्षणिक साहित्य मानचिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येईल. स्वागत करूया. सुंदर रंगसंगती सुंदर विषयावर अत्यंत महत्वपूर्ण विषयावर या ठिकाणी 2 मान्यवरांना प्रातिनिधिक स्वरूप पहिलं नाव घेतो आहे डॉक्टर शांतनू कुमार साहू. प्रातिनिधिक स्वरूपात 2 मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. त्यामध्ये पहिले आहे डॉक्टर शांतनू कुमार साहू आणि दुसऱ्या आमच्या भगिनी आहेत सौभाग्यवती रजनीताई सावकारे. नमस्ते मुख्य अतिथि और मेरे सारे दोस्त भाई बहन और अपने ब्रेकिंग महाराष्ट्र के अध्यक्ष, उनको बहुत बहुत धन्यवाद. आज भुसावल शहर में गोल्डन आवर हॉस्पिटल हमने लास्ट 2 साल से शुरुआत करी और इस 2 साल में हमने जो अचीवमेंट्स लिए उसी आधार पे आज हमें वो सम्मान दिया गया. इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद. ब्रेकिंग महाराष्ट्र का जो कॉन्सेप्ट है कि ब्रेकिंग का मतलब कोई भी चीज में ब्रेक थ्रू मतलब एनीथिंग अचीवमेंट्स इन द यूनिवर्स दैट इज नोन एज ब्रेक थ्रू. सो इसी दौरान ये सब आज सभी अपने मंचाधीश सभी अपने अपने कॉन्सेप्ट्स लेके आज सब ब्रेकिंग कॉन्सेप्ट्स के साथ हम सबको आज वो सम्मानित किया गया. और हेल्थ केयर रिलेटेड स्वास्थ्य रिलेटेड चीजों में जो आज गोल्डन आवर हॉस्पिटल और डॉक्टर साहू जो मुझे आज जो ये मिला, इन सबका जो श्रेय मैं आप सबको देना चाहूंगा. ये 2 साल में जो भी मुझे अचीवमेंट्स हुआ, आप सबकी दुआएं, आप सब का ट्रस्ट जो अपने ऊपर था, गोल्डन आवर हॉस्पिटल के ऊपर था. समय के साथ आप हॉस्पिटल में पहुंचे, हॉस्पिटल की सारी सुविधाएं जो आपको मिला, उसके दौरान आपने अपने स्वास्थ्य को लेके आप आगे बढ़े, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. ऐसी दुआएं, ऐसी गुड विशेस आपकी बनी रहे. ब्रेकिंग महाराष्ट्र के दौरान कोई भी कॉन्सेप्ट हो, हम रेगुलरली उसको पब्लिश करते रहेंगे और कभी भी हॉस्पिटल के दौरान बहुत आगे बढ़े. स्वास्थ्य खाली शरीर का नहीं होते, मन का स्वास्थ्य होती है, शारीरिक स्वास्थ्य होती है, आध्यात्मिक स्वास्थ्य होती है. वो सभी का ध्यान रखते हुए परमात्मा के हर एक नियमों को पालन करते हुए आगे बढ़ते रहे. इन्हीं सब शुभकामनाओं के साथ मैं आज की अपनी बात का यही उपस्थित असलेले आपले संजयजी सावकारे, अमोलदादा जवळे, उपस्थित असलेले राजेंद्र भाऊ आणि सगळे भुसावळ रत्न आणि भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले सगळे आमचे बंधू भगिनी, इथे उपस्थित सर्व भुसावळकर. सर्वप्रथम तर मी ब्रेकिंग भुसावळ टीमच्या सगळ्या पूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते की भुसावळ शहरामधील असलेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे लोकांना तुम्ही शोधून काढले आणि त्यांना भुसावळ रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचं तुम्ही भुसावळ भूषण म्हणून इथे सत्कार करण्यात आला. त्याबद्दल खरोखर मी तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. गेल्या 12-15 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असते. बरेच वेगवेगळे पुरस्कार आयोजित केले जातात. पुरस्काराचं स्वरूप कितीही मोठं असतं तरी बऱ्याच ठिकाणी, म्हणजे सगळ्याच ठिकाणी केलं जातं असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी पुरस्कारित त्यांच्याकडनं काहीतरी अमाऊंट घेतली जाते. पण ह्या कार्यक्रमामध्ये तसं न करता सगळ्यांना तुम्ही स्वतः शोधलं आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या कार्याची तुम्ही कुठेतरी दखल घेतली आणि त्यांना सगळ्यांना मान दिला. त्याबद्दल तुमचं खरोखर सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. कारण बरीचशी मंडळी अशी असते की जे सामाजिक कार्य करत असताना कुठलीही अपेक्षा ठेवत नसतात आणि अगदी निस्वार्थ भावनेने त्यांचे सामाजिक उपक्रम असो, त्यांच्या क्षेत्रातील कार्य असतो ते अविरतपणे करत असतात. अशा लोकांची तुम्ही निवड करून त्यांना इथे सन्मानित केलं
आणि या भुसावळ रत्नांमध्ये तुम्ही माझाही समावेश केला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. यत्र नारायणती पूजस्ते तत्र रमते देवता. जिथे नारायणचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात महिलांना सन्मानित करून केली हेही मला खूप आवडलं. आणि सगळ्या सन्मानार्थींना भुसावळ असो किंवा भुसावळ रत्न असो या सगळ्यांना तुम्ही ऑक्शन करून आणि त्यांना सन्मानित केलं हेही खूप सुंदर कला खूपच अप्रतिम होतं. आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून प्रत्येकाला जो सन्मान देण्यात त्याला खरोखर उल्लेखनीय होतं. तुम्ही दिलेला सन्मान आमच्यासाठी कुठेतरी कार्य करण्याची प्रेरणाच असेल आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून कारण प्रातिनिधिक स्वरूपात मी ते मनोगत व्यक्त करत आहे. तर सर्व भुसावळ रत्नांच्या वतीने तुम्ही दिलेला जो सन्मान आहे त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही सगळेजण आमच्या क्षेत्रामध्ये अजून चांगलं कार्य करायचा प्रयत्न करू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्राचा 6वा वर्धापन दिन आहे आणि या 6व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आज व्यासपीठावर माझे मार्गदर्शक मला जे मदत करतात असे आदरणीय संजीव भाऊ, आदरणीय पत्रकार क्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारचं नेहमी बहुमोल मार्गदर्शक शेखर भाऊ आहेत, आमच्या रजनीताई आहेत आणि उपस्थित सर्व व्यासपीठासर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो आणि माझ्यासमोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ब्रेकिंग महाराष्ट्र या परिवारासमोर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतक बंधू भगिनींनो, जर सांगितलं की आजच्या काळामध्ये आपण बघतोय वृत्तपत्रांचा एक वेगळ्या डिजिटल पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे मुवमेंट होत आहे आणि त्यामुळे डिजिटल क्षेत्रामध्ये काम करत असताना मला असं वाटतं ही वृत्तपत्र जे आहे ते डिजिटल हे जे एनेबलमेंट फक्त आपण करतोय, डिजिटल प्लॅटफॉर्म करतोय. डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे फक्त साधं जायचं असून ते मोठी शक्ती बनलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय. म्हणजे आचार्य आपण फक्त बघायचो की डिजिटल एनेबलमेंट होतंय, बातम्या फक्त आपण पोहोचवतोय, पण आता ते एक मोठी शक्ती बनली आहे. कारण सगळ्या बातम्या ह्या वेळेत आणि चांगल्या प्रकारे पारदर्शक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात. असं ब्रेकिंग महाराष्ट्र खूप चांगलं काम करत आहे. गणेश भाऊ आहेत आणि अमोलचे केदार आहेत, ते संपूर्ण मंडळी मेहनत करत आहेत आणि चांगल्या बातम्यापर्यंत पोहोचवत आहेत. फक्त सणसणीत बातम्या पोहोचत नाही आहे भाऊ, सणसणीत बातम्या पोहोचत नाही आहे. तर त्यामुळे एक आहे की शेवटी सणसणीत बातम्या पोहोचवण्यापेक्षा मला असं वाटतं की खरोखर ज्या फायद्याच्या बातम्या असतात लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने, हा ठीक आहे, कधी कधी अधिकाऱ्यांना कधी राजकीय लोकांना वठणीवर आणण्याला सुद्धा असतात चालत, पण सणसणीत नको. बरोबर, अशा बातम्या तुम्ही नेहमीच पोहोचत राहा आणि तुमची उत्तरोत्तर सगळ्या पूर्ण परिवाराची या ब्रेकिंग महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल होत राहू अशी परमेश्वरी प्रार्थना करतो. आपण सगळ्यांनी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपण सगळ्यांना हा जो सन्मान दिला आहे सगळ्यांना आपण ते कम्युनिटीमध्ये समाजामध्ये जे लोक खरोखर चांगलं काम करतात त्यांना खरोखर चांगलं काम करत असताना प्रेरणा एकच असते, कुठे त्यांचा सन्मान होणार. आणि अशा आपण सगळे खरोखर सगळे आपण जे की आपण त्यांना म्हणतो की जे ह्या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचा भूमिका पार पडतात समाजाच्या याच्यामध्ये, अशा या सगळ्यांना आपण शोधून काढलं, त्यांना पुरस्कार दिला, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा धन्यवाद. जय हिंद. स्वागतामध्ये माझ्या समोर काही चेहरे होते ते आजही मी संजय सिंग यांच्याकडे पाहून पत्रकारिता केली. मी आपल्या बागुल मॅडम आहे तिथे नसलेले म्हणजे आपण त्यांना करतो पंढरीनाथ गवळी इतर सर्व असतील यांच्याकडे पाहून मी पत्रकारिता सुरू केली. आणि मी आता ज्यांच्याकडे पाहतोय की हे पत्रकारितेचा वसा पुढे घेऊन चाललेले त्यांच्यापैकी एक म्हणजे गणेश वाघ आहे. ते नावाचे वाघ आहेत पण अत्यंत सिंगर पडलेले आहेत ते एकदम. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मूळचे भुसावळकर नसूनही या शहराने ज्यांना आपलंसं केलं, ज्यांच्यावरती प्रचंड प्रेम केलं, असे जे माझे पत्रकारितेतले 2-3 मित्र, एक नाव घेतो आनंदा पाटील आहे, गणेश वाघ आहे. तर मी भुसावळ सोडून 22 वर्ष झाले तरीही मी आजही स्वतःला भुसावळकर समजतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या डोळ्यात एक मान्यवर व्यक्ती मला म्हणाले की तुम्ही अजूनही भुसावळला राहतात का, तुमच्या तोंडून इतकं भुसावळ येतं. भुसावळमध्ये खूप चांगलं होतं, ज्या वेळेला लोक बातमीमध्ये येतं भुसावळ गोळीबार हे ते, तर मला वाईट वाटतं. मला एक भुसावळकर म्हणून वेदना होता. भुसावळात खूप काही चांगलं होत आहे
आणि हे चांगलं जगापर्यंत अत्यंत इफेक्टिव्ह पद्धतीने पोहोचवण्याचं काम गणेश वाघ यांच्यासारखे इतरही सहकारी आहेत. माझ्या समोरचे जे सर्व सहकारी डिजिटल मीडियामध्ये मला असं वाटतं की त्यांनी विकास वाटेवरती जावं. आज तू एकच मिनिटात सांगतो. असं म्हणतात पत्रकारिता सुपरफास्ट झालेली आहे. नशराबाद रोड अपघात 2 जण ठार. ही बातमी व्हॉट्सअप मध्ये अननोन व्यक्ती टाकतो, बातमी समाप्त. आता लाईव्ह ट्रेंड न्यूज ब्रेकिंग महाराष्ट्र तिथे येतात, त्यांचं नाव घेतात, काय झालं ते घेतात. दुसऱ्या दिवशी यांना प्रिंट मीडियावाल्यांना आता बातमी संपलेली आहे. 2 अपघात झाला, 2 लोक मेले, दोघांचे नाव आले, गुन्हा दाखल झाला, पकडला गेला की नाही, यांनी काय द्यायचं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पत्रकारितेचे जे लेअर आहे ते आता आव्हानात्मक झालेले आहे. मी आता तुमच्याशी गणेश वाघ यांच्याविषयी बोलतोय. रिअल टाइम माझ्या आवाजावरून मी कोणत्या जातीविषयी धर्माविषयी बोलतो हे मॉर्क करणारे उपकरण आहेत आणि ते फ्री आहे. मला असं वाटतं की पुढची पत्रकारिता जी असेल ना ती फक्त ट्रूथ जगापर्यंत कसं पोहोचेल हे पाहणारी असेल. माझी अपेक्षा आहे, मी ज्यांच्याकडे भुसावळातील पत्रकारांकडे पाहून शिकलो मी त्यांना वंदन करतो आणि ज्यांच्याकडे मी आशेने बघतो त्या गणेश वाघ यांच्यासारख्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी माझ्या शुभेच्छा आहेत. भाऊ तुम्हाला तो गणेश अत्यंत अभिमानाने सांगतो, आम्ही कॉम्पिटिटर आहोत. आम्ही कॉम्पिटिटर असूनही मी प्रमुख पाहुणा आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला हा एक खूप मोठा सन्मान मिळालेला आहे. एक सन्मान सांगतो मी, एका वर्तमानपत्राचा संपादक असताना लोकमत मध्ये माझे लेख प्रसिद्ध होत होते. त्याच्यानंतरचा सन्मान गणेश पूजामुळे भेटला. मी तुला सिंगल नावाने बोलतो, मी तुझ्या गुणामध्ये राहतो. माझ्या भुसावळचा ब्रँड संपवण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती तो मी नव्हे, फक्त मी जन्माने भुसावळकर आहे, तू कर्माने भुसावळकर आहे. अशाच पद्धतीने आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुझ्यासोबत आहे. धन्यवाद. महाराष्ट्राच्या 6व्या वर्धापनानिमित्त आधी मी ब्रेकिंग महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचा 6वा वर्धापन दिवस आहे. या 6व्या वर्धापनानिमित्त आलेले अमोलदादा जावळे, ब्रेकिंग महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग महाराष्ट्राच्या स्टेजवर शॉर्ट सर्किट अनेकांचे जीव धोक्यात गेले वाचले. आता नागभराची न्यूज दुसऱ्याचा कार्यक्रम झाला असता तर बरोबर टाकली असती. म्हणजे फार एखादं वृत्तपत्र निघायचं की वाचायला सहसा घरी पण असायची, कधी कधी वाचायला जावं लागतं. घरी पण फार लोक कमी वृत्तपत्र लावायची. ते सदनाचे त्यांच्या घरी पेपर यायचा, न्यूजपेपर एकदम वाचनालयामध्ये जाऊन ते वाचावं लागायचे. नंतर थोडेसे लोकांचं क्रयशक्ती वाढली, प्रत्येकाच्या घरात न्यूजपेपर यायला लागला, न्यूजपेपर वाचायची सवय लागली. हळूहळू तर न्यूजपेपर इतके वाढले, न्यूजपेपरची संख्या रोज एक न्यूजपेपर निघायला लागला, साप्ताहिक निघायला लागले. आणि जेवढे निघायला लागले तेवढे आम्हाला भीती वाटायला लागायची. भीती याची काय बातम्या टाकेल त्याची दिवस आहे. भाऊ याची जयंती आहे, भाऊ हे झालं, भाऊ तुमचा वाढदिवस आहे. सगळेच पण एकाला दिलं तर असं नाही, याला दिलं त्याला नाही दिलं तर सगळं राहत. पण तो असं त्याला पण हळूहळू पेपर, न्यूजपेपर, त्याच्यानंतर आला टीव्ही, डिजिटल मीडिया सुरू झाला. त्याच्यात अजून क्रांती व्हायला लागली. त्या टीव्हीवरच्या बातम्या त्याही ठराविक वेळेला यायच्या. आणि फक्त वाटतं दूरदर्शन होतं, तिथे सकाळी बातम्या यायच्या, काही संध्याकाळी 2 वेळ बातम्या यायच्या. म्हणजे त्या बातम्या ऐकायला पण लोक बसायचे की आजच्या ठराविक बातम्या काय आहे. आता तर सगळा रस संपला. काय ठराविक बातम्या काहीच नसतं, ते बिलकुल दिवसभरची एक सकाळी न्यूज चालते तर संध्याकाळपर्यंत तीच फिरत राहते. बातम्या तर काही आता हेच राहिले, तारतम्यच राहिलं नाही आहे.
त्या डिजिटल मीडियामध्ये की आता त्या प्रिंट मीडियावर अजूनही लोकांचा बऱ्यापैकी विश्वास आहे. जे काही तथ्य जर समोर आणायचं असेल सत्यता तर म्हणजे प्रिंट मीडिया अजूनही थोडंफार तपास करून ती खरी गोष्ट काय ते समोर आणते. तर खरं ब्रेकिंग महाराष्ट्राचा तो डिजिटलच भाग आहे, पण काय ब्रेकिंग दाखवायच्या नावामध्ये पटकन काय ते दाखवलं जातं. ते खरं तपासणं वगैरे बऱ्याचदा होत नाही, पण लोकांपर्यंत पटकन ती बातमी पोहोचावी, लोकांना पटकन समजावं काही घटना घडली ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यात सत्यता किती आहे हे पण नक्कीच पाहायला पाहिजे. त्या ब्रेकिंगच्या नावामध्ये बऱ्याचदा पण आता तरी ब्रेक होण्याचा विषय असतो. म्हणून डिजिटल मीडिया जितका चांगला आहे तितकं त्याचं फास्ट लोकांपर्यंत पोहोचणं होत आहे, तेवढं त्याची सत्यताही तपासली गेली पाहिजे. याची जबाबदारी डिजिटल मीडियावर जास्त येत असते. आणि म्हणून आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जिथे वृत्तपत्र पोहोचू शकत नाही आहे तिथे डिजिटल आता जे डिजिटल मीडियावर आहे इतक्या लवकर पोचता येतात की खरोखर सकाळी न्यूजपेपर वाचायची गरज कमी पडायला लागली आहे. तर ते सकाळी येणारी बातमी त्या क्षणी लगेच हातामध्ये येऊन जाते की काहीतरी घडलं, आज हे झालं, आज ते झालं. दिवसभरात जे काही घडलं असेल ते उद्या येण्याच्या आधी आजच घडलं जातं, ते सगळं समोर येऊन जातं. पण तरी सकाळी न्यूजपेपर वाचला जातोच. खरं काय होतं पण बऱ्याचदा मायन्यूट जे पूर्ण डिटेल न्यूजपेपरमध्येच येतं. खरी घटना काय घडली, तो कसा गेला, कुठे गेला, कसं काय करून आणलं त्याने, हे न्यूजपेपरवरचा जो विश्वास आहे. आता याने गणेशने ब्रेकिंग महाराष्ट्र डिजिटल मधलं परत त्याची प्रिंट पण काढले, हे पण थोडं गेलं का त्याच्यासोबत विशेष अंक काढला, तो कंटिन्यू राहणार आहे फक्त कार्यक्रमाला. आज त्याने विशेष अंकही काढला, हे विशेष या कार्यक्रमाचा विशेष अंक काढला. पण त्याची म्हणजे क्वालिटी वगैरे पाहिली तुम्ही आजच्या प्रिंटची तर नेहमीच्या येणाऱ्या न्यूजपेपरच्या पेक्षा कितीतरी पटीने अतिशय वेगळीच पुरवणी निघालेली आहे. त्याच्याबद्दलही 50 रुपयाचा एक नको वापर कितीने दिसेल लोकांना फ्रीमध्ये एक असा अंक निघाला की तो 50 रुपयाचा एक अंक आहे. खरा पाहिला तर वृत्तपत्राची किंमत जी आपल्या घरी येते ती आपल्याला काहीतरी 2 रुपये 3 रुपये काहीतरी दिले असतात, 5 रुपये असतात, पण ती 5 रुपये नसते, ती कितीतरी पटीने जास्त असते त्याची कॉस्ट. त्याला मला वाटतं साधारणतः सबसिडी वगैरे बऱ्याचशा काही असतात म्हणून तुमच्यापर्यंत तो 5 रुपयात पोहोचत असतो. नाहीतर त्याची किंमत अधिक पटीने असते. आता जसा हा 50 रुपयाचा आहे, हा पेपर जर शासकीय ह्याच्यात केला गेला तर त्यामुळे तर 5 रुपयाला पडेल. एवढी सबसिडी या प्रिंट मीडियासाठी शासन देत असतं. पण हळूहळू आता लोकांना सवय लागली या मोबाईल ॲपवर याच्यावर सगळ्या न्यूज वाचण्याची. म्हणजे माझ्या माहितीनुसार परदेशामध्ये आता न्यूजपेपर जवळपास नसल्यासारख्या निघतच नाही तिथे न्यूजपेपर. ज्या काही न्यूज येतात त्या सगळ्या डिजिटल माध्यमातूनच येतात. तिथे फक्त ॲडव्हर्टाइजमेंट निघतात. न्यूजपेपर म्हणजे काय निघतात, फक्त ॲडव्हर्टाइजमेंट निघतात. तिथे जाहिरात आणि काही कोणाच्या काही विशेष ॲडव्हर्टाइज द्यायची असतील तेवढंच तिथून त्या प्रिंटमध्ये निघतं. अदरवाईज बातम्या याच्या आहे या सगळ्या डिजिटल फॉर्ममध्ये देत असतात. लोक त्याच्यातच वाचत असतात आणि जग बदललं. त्यामुळे जगाच्या सोबत जाणं आपल्यालाही आवश्यक आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये राहणं तुम्हालाही आवश्यक आहे. त्या दृष्टीने तुम्ही अपग्रेड होत आहे. परंतु आनंदाची गोष्ट आहे की एका ब्रेकिंग महाराष्ट्रासारख्या छोट्याशा डिजिटल चालवणाऱ्या मीडिया चालवणाऱ्या व्यक्तीने भुसावळातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शोधावं, त्यांच्या कामाची दखल घ्यावी आणि त्यांना पुरस्कार द्यावा. हे फार कौतुकास्पद आहे. हे सगळे जनरली मोठे मोठे मीडियावाले करतात, ज्यांचं खूप मोठा पसारा आहे, अशी लोक करतात. परंतु एक छोटा डिजिटल मीडिया चालवणाऱ्या व्यक्तीने इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांना शोधलं, त्यांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांना पुरस्कारही दिले. याच्याबद्दलही मी गणेश वाघ यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो की याच्याने त्या काम करणाऱ्यांना अजून प्रेरणा मिळत असते. जसं पाहिलं तुम्ही तर प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय चांगलं काम करणारे लोक आहेत. त्या सगळ्यांना
उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते की आम्हाला कोणीतरी दखल घेतली. कुठे ना कुठे कोणी दखल घेत असतात, पण जेवढी ते जास्त दखल घेतली जाईल तेवढं त्यांना काम करण्याची त्यांची अजून ऊर्जा वाढत आहे. म्हणून या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जी कामगिरी केली आहे ते अशीच कामगिरी अविरतपणे आपण सुरू ठेवावी. म्हणजे बायकोने काहीतरी श्लोक म्हटला तर मला समजला नाही. खरं तर ती गुजरातीतून शिकलेली आहे, गुजराती मीडियममधून, पण मराठी माझ्यापेक्षा चांगली बोलते आणि संस्कृतमधला श्लोक म्हटला. जर हा म्हणतो तुला माहिती तुला तरी येतो का मला नाही माहिती. म्हणजे माझ्यापेक्षा सुंदर मराठी आणि संस्कृत शिकून गेली. ते ही शिकण्याची जिद्द असते. करते ना मी कुठे नाही म्हणतो. ही शिकण्याची जिद्द जी असते ती याच्यातनं दिसते की एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं तर ते काय काय करू शकतात. सुरुवातीला आली त्या मराठी थोडंसं बोलायची, पण थोडा गुजराती टच असायचा. आता असं वाटतच नाही की ती गुजरातीमध्ये शिकली आहे. एकदम शुद्ध मराठी बोलते, चांगलं शिकलं लिहिते आणि माझ्यापेक्षा चांगलं आता लिखाण करायला लागलेली आहे. म्हणून गणेशराव चांगल्या व्यक्तीची निवड केली. वेगळे महाराष्ट्राला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर भाऊ मी प्रचंड नर्वस झालो होतो, कारण मी ज्या ज्या मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून आलो आणि आग्रहाने विनंती केली की मला काही राजकारणात यायचं नाही, मला कुठे प्रवेश करायचं नाही, मला काही नको. महाराजांच्या कृपेने 2 वेळेचं पोटपाणीचं माझं जे जगतंय तेवढीच माझी अपेक्षा आहे. आणि माझा एक सामाजिक उपक्रम आहे, कुठेही त्यात राजकीय स्पर्श नव्हता. त्या उंचीचे मान्यवर मी कार्यक्रमाला निमंत्रित केले होते आणि तेवढ्याच उंचीचे पुरस्कार्थी पण होते. पण भाऊ तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, 4 वाजून गेले, 5 वाजले, 6 वाजले आणि मान्यवरांचा पत्ता नव्हता. आणि कुठेतरी माझं मन खिन्न झालं की मी 18 वर्षापासून सगळ्यांशी माझे जवळीक आहे, सगळ्यांशी संबंध आहे. मी आम्हाला फोन केला, तुम्हालाही फोन केला, आणखी आपल्या गुलाबरावांनाही फोन केला की मला अपेक्षा होती की बुवा वेळेत कार्यक्रम सुरू झाला तर आणखी मजा दिसली. तर भाऊ मी आपले मला मान्य आहे की आपला खूप मोठा व्याप होता, पण या व्यापातूनही माझ्या प्रेमापोटी आपण वेळ काढला. अमोलदादांचे 2-3 वेळा फोन आले की तू कार्यक्रम सुरू कर, आम्ही पोहोचतोच आहे. मी म्हटलं की आपण जोपर्यंत माझ्या कार्यक्रमाला येत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाला उंची लाभणार नाही. आणि शेवटी प्रश्न माझ्या प्रतिष्ठेचा होता आणि आपण माझी प्रतिष्ठा जपली, यासाठी आपले दोघांचे विनंतीपूर्वक आणि मनपूर्वक आभार भाऊ. आणि गेल्या 18 वर्षापासून या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करतोय. या वर्षापासून आपण ही संकल्पना राबवतोय की ब्रेकिंग महाराष्ट्राच्या वर्धापन दिनी फक्त जाहिरात हा व्यवसाय न आपण त्याकडे बघता कुठेतरी समाजाचं देणं लागतो. समाजाची आपण जेव्हा समाजाला आपण जाब विचारतो की सामाजिक जबाबदारी काय, तर पत्रकार म्हणून मीही कुठेतरी समाजात काम करतो, त्या समाजाचा घटक मी त्या आहे. आणि म्हणून माझीही ती नैतिक जबाबदारी असली पाहिजे की समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने काही टीमवर्कच्या माध्यमातून आपण पुरस्काराची संकल्पना या गोष्टी सुरू केली आणि आपण आले. त्यामुळे खरोखर या पुरस्कार सोहळ्याची खरोखर उंची वाढली. माझा संकल्प होता की मी कुठल्याही फोटोमध्ये नसणार, मला मुळात प्रसिद्धी नकोच होती, पण आपण आला भाऊ आणि आपल्या कार्यक्रमाला आणखी त्याच्यामुळे उंची लाभली. आता फक्त 2 मिनिटं आपल्याला हवे. माझे 3 मित्र आहेत की ज्यांच्यामुळे मी घडलोय वाढलोय, त्यांचा एक छोटासा सन्मान करायचा आहे आणि माझ्या परिवारासोबत एक फोटो आणि जे आपले नवरत्नांचे सन्मार्थी त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे आणि त्यानंतर मग आपण कार्यक्रमाकडे समारोपाकडे होणार. विनंती फक्त 2 मिनिटं द्यायची भाऊ आपल्याला. मी विनंती करतो हेमंत, समीर आणि ब्रिजेशला की त्यांनी मोबाइल थोड़ा पीछे ले ओके स्माइल लास्ट खुशखबर खुशखबर खुशखबर। जी हाँ, नवजीवन फर्नीचर मॉल जो कई सालों से भुसावल शहर में आपके सेवा में है, जो एक आधुनिक फर्नीचर विक्रेता है। नवजीवन फर्नीचर मॉल में आपको पहले से ज्यादा आकर्षक फर्नीचर उपलब्ध है, जैसे कि सोफा सेट, डाइनिंग टेबल, बेडरूम सेट, स्टील अलमारी, ऑफिस चेयर, टीवी बेस, स्टील झूला, इम्पोर्टेड बेडरूम सेट जैसे अन्य कई सारी फर्नीचर उपलब्ध है।
वैसे ही सोफा बेडरूम सेट होम मैन्युफैक्चरिंग करके मिलेगा। साथ ही साथ शादी और त्योहारों के लिए आकर्षक ऑफर भी उपलब्ध है। सिर्फ और सिर्फ नवजीवन फर्नीचर मॉल, जो आपके घर को नया और सुंदर बनाने का वादा करते हैं। तो देर किस बात की, आज ही आइए और नवजीवन फर्नीचर मॉल में आपको लगने वाला फर्नीचर लेके जाइए। घर आपका, सजावट हमारी। हमारा पता है नवजीवन फर्नीचर मॉल, तापी ब्रिज, गजानन मंदिर के पास, यावल रोड, भुसावल।